जेव्हा माझी संध्या आत्या लंडनहून परत आली तेव्हा तिच्या बोलण्यात एक विचित्र गोडवा होता. ती नेहमी कठोर स्वरात बोलत असे, पण त्या दिवशी जेव्हा ती बाबांच्या समोर बसली तेव्हा तिच्या आवाजात एक मृदुता होती जी मी आधी कधीही जाणवली नव्हती. बाबा रोजच्या प्रमाणे मजुरी करून घरी आले होते. त्यांचे कपडे मातीने माखलेले होते आणि त्यांचा थकवा डोळ्यातून दिसत होता. जसं त्यांनी आत्याला पाहिलं तसे हात झटकून स्वच्छ केले आणि जमिनीवर बसले. आत्याने गळा साफ केला आणि म्हणाली, भाऊ, पहा, माझ्या आयुष्याचा काही भरोसा नाही. कदाचित उद्याचा सूर्य मी पाहिल की नाही. माझी एकच इच्छा आहे जी आजपर्यंत माझ्या मनात दडलेली होती. मी इच्छिते की माझी सून दुसरी कोणी नको, तर तुझी मुलगीच व्हावी. हे ऐकताच बाबांच्या डोळ्यात चमक आली. माझे हृदय जोर जोरात धडधडू लागले. आईने चुलीपासून हात काढून आत्याकडे आश्चर्याने पाहिले. आत्याने पुढे येऊन माझ्या डोक्यावर हात ठेवला. ही खूपच गोड मुलगी आहे. माझ्या मुलासाठी मला फक्त अशीच सून हवी आहे. मी शांत राहिले. आत एक विचित्र गोंधळ माजला होता, पण तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. काही दिवसात चर्चा पुढे गेली. माझ्या आत्याचा मुलगा विक्रम, जो लंडनमध्ये राहत होता, त्याचे व्हिसा आणि कागदपत्रांची चर्चा झाली. लग्नाची तारीखही ठरवली गेली. पण निरोपाच्या बाबतीत आत्याने स्पष्ट सांगितले की निरोप त्या दिवशी होईल जेव्हा तिचा पासपोर्ट आणि व्हिसा तयार होईल. मी माझी सून थेट लंडनला घेऊन जाईल. सर्वांना ही गोष्ट खूप आवडली. आमच्यासारखे गरीब लोक जे दिवसभराची मजुरी करून गुजराण करतात, त्यांच्यासाठी हे सर्व स्वप्नासारखे होते. आई दिवस रात्र प्रार्थना करू लागली. मोहल्ल्यातील स्त्रिया द्वेषाने पाहू लागल्या. सर्वजण म्हणू लागले की अरे, या मुलीचे नशीब पहा, नववधू बनून थेट लंडनला जाणार. माझ्यासाठी सर्व काही बदलले होते, पण एक विचित्र भावना होत होती. जेव्हा लग्नाच्या एक एक विधी पार पडत होत्या आणि मी माझ्या पतीसोबत फेरे घेत होते, तेव्हा माझ्या मनात खूप विचित्र भावना होती. हृदयाची धडधड वेगवान होती, पण माझ्या चेहऱ्यावर शांतता होती. मग अनेक दिवस गेले आणि आत्या म्हणाली की आता आम्ही तुला घेऊन जाऊ. मी फक्त डोके हलवले. बाबा काही दिवस आजारी पडले, कदाचित कारण मी पहिल्यांदाच कायमचे त्यांच्यापासून वेगळी होत होते, तेही इतकी दूर. पण माझ्या आत्याने सर्व सांभाळले. तिने औषध आणले, माझ्या शेजारी बसली आणि माझ्या लहान बहिणीसाठी चॉकलेटही आणली. लग्नाचा कार्यक्रम अतिशय साधा ठेवला होता. मोहल्ल्यातून फक्त काही लोक आले होते. आत्याने मला स्वतः तयार केले होते. गडद लाल रंगाचे जोडे, हलके मेकअप आणि एक छोटी सोन्याची चैन जी माझ्या गळ्यात घातली. ही माझी पहिली कमाई होती. मी स्वतःसाठी ठेवली होती, पण आता ही तुझ्या नशिबाची खूण आहे, आत्या म्हणाली. निरोपाऐवजी आम्हाला आत्याच्या घरी जावे लागले. एका नव्या जगात पाऊल टाकल्यासारखे. तेथे सर्व काही व्यवस्थित होते. एक खोली विशेष माझ्यासाठी तयार केली होती. पांढरे पडदे, सुगंधी मेणबत्त्या आणि अंथरुणावर गुलाबाच्या पाकळ्या. पहिली रात्र आत्या माझ्यासोबतच राहिली. ती माझ्या डोक्याजवळ बसली. माझ्या केसात बोटे फिरवत जुन्या गोष्टी सांगत होती. माझी आईही मला असे झोपवत असे. केसात बोटे फिरवत ती मला खूप प्रेम देत असे. दुसऱ्या रात्री जेव्हा मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की मी एकटीही झोपू शकते, तेव्हा ती हसून बाहेर गेली. मी अंथरुणावर पडून छताकडे पाहत राहिले. एक अनोळखी नवरा, एक नवे घर आणि एक देश जो माझ्या जवळ येत होता. पण यात सर्वात एक शांतता होती, एक रिकामेपणा. तिसऱ्या रात्री विक्रमचा फोन आला. मी खोलीत बसले होते. आत्याने कॉल केला आणि म्हणाली, बोल, तो तुझ्याशीच बोलू इच्छितो. मी फोन कानाला लावला. हॅलो, नमस्ते, मी हळूच म्हणाले. तुम्ही ठीक आहात? त्यांच्या आवाजात भावना नव्हत्या, फक्त औपचारिकता जाणवत होती. हो. मग काही वेळ शांतता. काही दिवसात सर्व तयार होईल. मग लंडनमध्ये भेटू. ठीक आहे, मी म्हणाले आणि फोन बंद झाला. हा त्यांच्याशी माझा पहिला आणि शेवटचा कॉल होता. चौथ्या रात्री आत्या म्हणाली की बेटा,
आज चेकअप आहे म्हणून लवकर निघायला हवे. लंडनला जाण्यापूर्वी सर्व डॉक्टरी रिपोर्ट्स आवश्यक असतात. सकाळी लवकर मी तयार झाले. आत्याने स्वतः माझे कपडे काढले आणि त्यांना नीट ठेवण्यात मदत केली. मग आम्ही रिक्षाने हॉस्पिटलला पोचलो. हॉस्पिटल स्वच्छ दिसत होते. काउंटरवर पोहोचताच आत्याने कागदपत्रे काढली आणि कोणाशी तरी बोलली. मग एक नर्स आली आणि आम्हाला एका बाजूला नेलं. मी शांत होते कारण आत्या माझ्यासोबत होती. खोलीत प्रवेश करण्यापूर्वी आत्याने माझा हात धरला. फक्त काही टेस्ट होती ज्या नेहमीच होतात, घाबरू नकोस. खोलीत डॉक्टर आधीच उपस्थित होता. ठीकठाक वयाचा माणूस, चष्मा घातलेला, पांढरा कोट, चेहऱ्यावर हलका हास्य. आत्याने डॉक्टरच्या कानाजवळ जाऊन काही सांगितले जे मी ऐकू शकले नाही. डॉक्टरने डोके हलवले आणि माझ्याकडे पाहून म्हणाला, इथे बस. मी सोफ्यावर बसले. त्याने माझा ब्लड प्रेशर चेक केला आणि काही प्रश्न विचारले. मग म्हणाला, एक इंजेक्शन द्यायचे आहे. रक्त तपासणीपूर्वी हे आवश्यक आहे. मी माझा हात पुढे केला. मग एक सुई टोचली आणि जणू जग धुंद होऊ लागले. काही सेकंदात सर्व काही धूसर झाले. डोळे उघडले तेव्हा डोक्याच्या मागे खूप दुखत होते. माझ्या आसपास सर्व हालत होते. डोळ्यांसमोर लाकडी भिंती होत्या. छतावर लोखंडी कोल आणि एक बल्ब जो हळूहळू जळत होता. खोलीत ओलसरपणा आणि दुर्गंधीचा दमटपणा होता. मी उठण्याचा प्रयत्न केला पण शरीर जणू कोणीतरी पिळून टाकले होते. हातावर सुईची खूण होती. हातात कमजोरी होती आणि श्वास घेणं कठीण होत होतं. माझ्या पायातील चपला गायब होत्या आणि घातलेले कपडेही बदलले गेले होते जे सैल आणि काही विचित्र वाटत होते, जणू एखाद्या हॉस्पिटल किंवा तुरुंगातील ड्रेस. खोलीत कोणतीही खिडकी नव्हती. फक्त एक छोटा रोशनदान होता ज्यातून समुद्राचे निळे पण दिसत होते. मी रांगत त्याच्या जवळ पोचले. खाली पाणी होते, खोल, शांत आणि अमर्याद. दूर दूरपर्यंत फक्त निळा रंग दिसत होता आणि काही पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते. माझ्या मनात सर्वप्रथम विचार आला की मी जमिनीवर नाही, मी एखाद्या मोठ्या जहाजावर आहे. दरवाजावर लोखंडी सळ्या होत्या. बाहेरून कुलूप लावले होते. खोलीच्या बाहेर हळू आवाज येत होता. कोणीतरी अनोळखी भाषेत बोलत होते, अशी भाषा जी मी समजू शकत नव्हते. काही हसण्याचे आवाज, काही जड पावलांचे. मग अचानक दरवाजा उघडला. एक अनोळखी स्त्री आत आली. तिचा रंग सावळा होता, चेहरा गोल. हातात एक थाळी होती ज्यात 2 भाकऱ्या, थोडे पनीर आणि एक बाटलीत पाणी होते. तिने माझ्याशी नजरेला नजर दिली नाही, फक्त शांतपणे माझ्या समोर ठेवले आणि म्हणाली की खा. आवाजात एक विचित्र कठोरता होती. मी म्हणाले की मी कुठे आहे. मी घाबरून विचारले, पण तिने कोणतेही उत्तर दिले नाही. मला इथे का आणले? ती वळली आणि जाताना फक्त इतकेच म्हणाली की तुझं भलं यातच आहे की जास्त प्रश्न विचारू नकोस. मग दरवाजा पुन्हा बंद झाला. त्यासोबत बाहेर काही लोकांचे आवाज येऊ लागले. मी थाळीकडे बराच वेळ पाहत राहिले, पण भूकच गायब झाली होती. मला काहीच समजत नव्हते. हे कोण लोक आहेत? मला कुठे घेऊन आले आहेत? मला विकले गेले आहे का? पुढचे काही तास शांततेत गेले. मी भिंतीला टेकून बसले होते. मनात फक्त धुंदपणा होता. दिवस कधी गेला आणि रात्र कधी आली याचा अंदाजही नव्हता. मग काही वेळानंतर बाहेरून गोंधळ ऐकू आला. एखादी नवी मुलगी ओरडत होती. मी दरवाजाजवळ गेले तर आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागले, सोडा मला, मी काहीही केले नाही, प्लीज. त्यानंतर एक तीव्र आवाज आला, जणू कोणाला धक्का दिला गेला. काही वेळानंतर तिचे ओरडणे बंद झाले. दुसऱ्या दिवशी ही कदाचित रात्रीची वेळ होती. मला अंदाज नव्हता. 3 पुरुष आले. दरवाजा उघडला. त्यांच्यात एक लांब आणि सावळा होता. इतर दोघांच्या हातात कागद आणि फाईल्स होते. उठा, आमच्यासोबत चला. मी घाबरून विचारले की कुठे घेऊन जात आहात? फक्त शांतपणे सोबत चला, जास्त प्रश्न विचारू नका. त्यांनी माझा हात पकडून उभे केले. माझे पाय थरथरत होते.
पण त्यांनी मदत करण्याऐवजी ओढत बाहेर काढले. लांब आणि अरुंद गल्ली, जंग लागलेल्या भिंती, प्रत्येक काही पावले अंतरावर बंद दरवाजे. वाटेत मला इतर मुलीही दिसल्या, सर्व तरुण, सर्व भयभीत. कोणी हात बांधून बसल्या होत्या, कोणी डोळे मिटून पडल्या होत्या. मला एका मोठ्या खोलीत नेले गेले. तेथे काही टेबल्स, एक कॅम्प्युटर आणि तो माणूस जो माझी फाईल पाहत होता. वय 21 वर्ष, लग्न झालेले. हो. त्यांनी एकमेकांकडे पाहिले. मग एकाने दुसऱ्याला इंग्रजीत म्हटले, मार्केट व्हॅल्यू ठीक आहे. मी काही नीट समजू शकले नाही. फक्त मार्केट व्हॅल्यू शब्द माझ्या मनात अडकला. त्यांनी मला पुन्हा खोलीत सोडले. जाताना एकाने दरवाजावरील सळ्यांवर जोरात हात मारून म्हटले की आज रात्री पहारा खूप कडक असेल, तयार राहा. तयार राहा कशासाठी? माझ्या डोळ्यातून अश्रू येत नव्हते. जणू शरीराने सर्व भावना शून्य केल्या होत्या. मी फक्त बसले, हातात चेहरा लपवून. मग मला तो दिवस आठवला जेव्हा मी आत्यासोबत हॉस्पिटलला गेले होते. तेव्हा कदाचित माझे नशीब बदलले नव्हते, तर माझी किंमत ठरवली जात होती. मग आठवले, त्यांचे म्हणणे होते, ही माझी जबाबदारी आहे. ही त्यांची जबाबदारी होती, मला विकणे. माझ्या प्रश्नाचे उत्तर साधे होते, पण त्याचे सत्य खूप भारी होते. हो, मला विकले गेले होते. खोलीच्या बाहेर पावलांची चाहूल ऐकू आली. आता हे रोजचे झाले होते. दिवसात 2 किंवा 3 वेळा कोणी यायचे, पाणी किंवा भाकरी फेकून जायची. पण आज पावलांची गती काही वेगळी वाटत होती. जणू कोणी खूप घाईत आहे. दरवाजा उघडला. 3 पुरुष आत आले. त्यांच्यात एक तो होता जो पहिल्या दिवशी माझी फाईल पाहत होता. बाकी दोघे नवे चेहरे. एकाने शांतपणे माझ्याकडे एक लिफाफा दिला. मग तिघे काही न बोलता वळले. दरवाजा बंद झाला. पुन्हा ते विचित्र आवाज. मी लिफाफा हातात घेतला, बोटांनी उघडला. आत एक चिठ्ठी होती, निळ्या पेनने लिहिलेली. जसजसे मी वाचत गेले, डोळे कागदावर खेळले. पण जे शब्द लिहिले होते ते हृदयावर सूर्याच्या किरणांसारखे उतरत गेले. हॅलो, मला माहीत आहे की हे वाचून तू धक्क्यात येशील, पण आता माझ्याकडे तुझ्यापासून लपवायला काहीही उरले नाही. तुला आता सर्व सत्य कळले पाहिजे. माझी आई म्हणजे तुझी आत्या लंडनमध्ये खूप आजारी होती. त्यांच्या उपचारासाठी खूप पैसे लागत होते, इतके की माझ्या आवाक्यात नव्हते. मी डोळे मिटले. मनात इच्छा झाली की आता पुढे वाचू नये, पण मन थांबले नाही. हाच तो वेळ होता जेव्हा आम्हाला एक संधी मिळाली, एक असा मार्ग ज्यात आम्हाला पैसेही मिळतील आणि तुझे नावही गुप्त राहील. आई म्हणाली ती खूप चांगली आहे, निरागस आहे आणि सर्वात मोठी गोष्ट, तिच्यासाठी विचारणारा कोणी नाही. माझी बोटे कापू लागली. मी पुढचे शब्द वाचणार होते, पण जणू डोळे नकार देत होते. मी तुला विकले. हे लिहिणे सोपे नाही, पण सत्य हेच आहे. मी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही केली आणि तुला पाठवले. आता तू मुक्त आहेस. या कैदेत आता तुला कोणी ओळखणार नाही. तुझी किंमत ठरली आणि खूप चांगली ठरली. हे वाक्य शेवटचं थेंब होतं. फक्त थँक्यू म्हणायचे होते. तूने माझ्या आईचा जीव वाचवलास. तुला कदाचित माझ्यावर तिरस्कार वाटत असेल, पण सत्य सांगतो, मला तुझ्यावर कधी प्रेम नव्हते. तू फक्त एक उपाय होतीस, एक सौदा. चिठ्ठी माझ्या हातातून सुटून जमिनीवर पडली. मी बराच वेळ भिंतीला टेकून बसले होते. बाहेर समुद्राचा आवाज येत होता, जणू तोही माझ्या स्थितीवर शोक करत होता. खोलीची हवा काही जड झाली होती. रोशनदानातून येणारा प्रकाशही आता मंद पडला होता. ती चिठ्ठी जी माझ्या हातात होती आता एक पावती वाटत होती, माझ्या विनाशाची कायदेशीर पक्की पावती. रात्री उशिरा कोणीतरी दरवाजावर टकटक केली. मी कोणतेही उत्तर दिले नाही. मग दरवाजा उघडला. एक मुलगी आत आली. ती चेहऱ्याने बंगाली वाटत होती. केस अस्ताव्यस्त, कपडेही विचित्र. तुला ही चिठ्ठी दिली गेली? तिने विचारले. मी डोके हलवले. माझ्या नवऱ्याने तर व्हिडिओ पाठवला होता. त्यात तो हसत होता. म्हणत होता,
बालपणीच्या मैत्रीचे कर्ज फेडले. तुला विकून माझे वचन पूर्ण केले. ती हसू लागली. बेआवाज, जणू हसणे नव्हते तर वेडेपणा होता. मी तिला विचारले की हे सर्व कधीपर्यंत चालेल. ती म्हणाली की जोपर्यंत आपण विकण्यास योग्य आहोत, मग आपल्याला फेकून दिले जाईल. पुढच्या 3 दिवसात मुलींना नेले गेले. एका मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला तर तिच्या तोंडावर थप्पडांचा वर्षाव झाला. तिला ओढत नेले गेले. बाकी सर्व दगडासारख्या बसल्या होत्या. जणू प्रत्येकाला आपल्या वेळेची वाट पाहायची होती. दुपारच्या वेळी दरवाजाच्या खालून एक नवी चप्पल फेकली गेली. त्यावर माझे नाव लिहिले होते. सोबत एक युनिट नंबरही होता. मी ती चप्पल घातली नाही. फक्त माझे नाव पाहून मला हे जाणवले की आता मी कोणतीही माणूस नाही, फक्त एक युनिट आहे. संध्याकाळी एक माणूस आला, पांढऱ्या वर्दीत, हातात फाईल. त्याने म्हटले, तयारी ठेवा, उद्या सकाळी तुम्हाला शिफ्ट करायचे आहे. कुठे? मी विचारले. तिथे जिथे तुमच्या किमतीनुसार जागा असेल. मग तो निघून गेला. सकाळ होण्यापूर्वीच मला जागा दिली गेली. 2 पुरुष खोलीत आले. एकाच्या हातात वर्दीसारखे कपडे होते, दुसऱ्याच्या हातात छोटी बॅग. त्यांनी म्हटले, हे घ्या, घाला, कोणतेही प्रश्न नाहीत. ते दरवाजावर असे उभे राहिले जणू मी नकार दिला तर जबरदस्ती करते. मी शांतपणे तो ड्रेस घातला. डोक्यावर मुखवटा घातला गेला जो अर्धा चेहरा झाकत होता. बॅगमध्ये माझे ते जुने कपडे होते जे कदाचित पहिल्या दिवशी बदलले गेले होते. एका कोपऱ्यात दाबलेले जणू माझा भूतकाळ आता एक ओझे झाला असेल. काही वेळातच मला एका नावेत बसवले गेले. 3 इतर मुली सोबत होत्या. सर्व शांत. नाव काही तास चालली. मग एका किनाऱ्यावर उतरवले गेले. तिथे आधीच एक व्हॅन होती. दुबईच्या रस्त्यांवर ती व्हॅन चालली. खिडकीतून बाहेर पाहण्याची आम्हाला परवानगी नव्हती. व्हॅनमध्ये एक आणखी स्त्री होती जी वारंवार म्हणत होती, चूप राहा, इथे कोणतेही प्रश्न करू नका. अनेक तासानंतर एक मोठ्या इमारतीसमोर गाडी थांबली. बाहेरून सामान्य हॉटेल वाटत होते, पण आत एक वेगळीच दुनिया होती. स्वर्गासारखे कालीन, काचेची लिफ्ट, चमकणारी फरशी आणि प्रवेशद्वारावर 3 वेगवेगळी भाषा बोलणारे लोक. आम्हाला मागील दरवाजातून वर नेले गेले. एक लांब मार्ग जिथे दरवाजावर नंबर लिहिले होते, पण कोणतेही नाव नाही. मला खोली नंबर 408 दिली गेली. खोली स्वच्छ होती पण रंगहीन. एक बेड, एक खुर्ची, एक कपाट. भिंतीवर एक कॅमेरा लावलेला होता, अगदी कोपऱ्यात. हे काय आहे? मी दरवाजा बंद करणाऱ्याला विचारले. सुरक्षा. इथे प्रत्येक गोष्टीची मॉनिटरिंग होते. मग तो हसून म्हणाला, जणू तुमच्या वर्तनाची. मग दरवाजा बंद केला गेला. संध्याकाळपर्यंत कोणी आले नाही. मग अचानक इंटरकॉम वाजला. एक आवाज आला, कमरा नंबर 408 तयार राहा, व्हिजिटर येत आहेत. मी दचकले. व्हिजिटर? कोणासाठी? थोड्या वेळाने दरवाजा उघडला. एक अरब माणूस आत आला. वय सुमारे 40. पांढरे कपडे, सोन्याच्या अंगठ्या आणि एक महाग परफ्यूम. एक क्षण तो थांबला. मला डोक्यापासून पायापर्यंत पाहिले. मग म्हणाला, इसे मेरे कमरे में भेजो. मग तो वळला आणि बाहेर गेला. गार्डने एकमेकांकडे पाहिले. मग एकाने मला म्हटले की चला, जास्त वेळ वाया घालवू नका. मी पाऊल मागे ओढले. कुठे? का? इथे का? परवानगी नाही इथे नकार देण्याची तुम्हाला. इथे जावेच लागते जिथे बोलवले जाईल. मी फक्त एक शब्द म्हटला, नाही. गार्ड पुढे आला, माझा हात पकडला आणि म्हटले, समजूतदारपणा यातच आहे की शांतपणे सोबत चल. जर गोंधळ केला तर पुढच्या फ्लाईटमध्ये बांगलादेशला पाठवले जाईल. मी मजबूर होऊन त्याच्या सोबत चालू लागले. तो मला हॉटेलच्या आणखी एका मजल्यावर घेऊन गेला, जिथे दरवाजाच्या पट्टीवर लिहिले होते VIP सीट. दरवाजा उघडला. मी आत गेले. तिथे तो माणूस सोफ्यावर बसला होता. एका हातात सिगार, दुसऱ्यात मोबाईल. माझ्याकडे न पाहता म्हणाला, तुम्ही भारतातून आहात? मी डोके हलवले. आवाज बाहेर पडला नाही. चला, चांगले आहे, पण शांत. मला शांत मुली आवडतात. मग त्याने घंटी वाजवली. एक नोकर आला आणि त्याने अरबीत काही म्हटले. नोकर माझ्यासाठी एक ड्रिंक घेऊन आला, कदाचित ज्यूस. प्या.
तुमचा दिवस लांब गेला आहे. मी ग्लास हातात घेतला पण प्यायला नाही. शेख हसत म्हणाला, पहिल्यांदा आहे, काही हरकत नाही, तुम्हाला सवय होईल. मी त्या दरम्यान फक्त एक काम केले, ग्लास जमिनीवर फेकला. मी कोणतीही वस्तू नाही ज्याला सवय बनवली जाईल. शेख उभा राहिला आणि गार्डला बोलावले, हिला खाली परत घेऊन जा, ही अजून तयार नाही. मला पुन्हा कमरा नंबर 408 मध्ये परत आणले गेले आणि दरवाजा बंद केला गेला. दुसऱ्या दिवशी एक आणखी मुलगी आली. तीही भारतीय होती. आम्ही काही वेळ शांततेत घालवला. मग ती म्हणाली की इथे राहायचे असेल तर समझोता करावा लागेल. जिने तोंड उघडलं ती पुढच्या जहाजात असते. कुठे गेली याचा पत्ताही लागत नाही. मी विचारले की कोणी इथून वाचले आहे का. ऐकले एक मुलगी दुबई पोलिसांपर्यंत पोचली होती, पण त्यानंतर त्याच पोलीसवाल्यांनी तिला गायब करून टाकले. आम्ही खिडकीतून बाहेर पाहिले. खाली एक स्विमिंग पूल होता आणि काही मुली पोहत होत्या. तिथे युनिफॉर्ममध्ये ते बेजान चेहऱ्यांसह. हे हॉटेल नाही, बाजार आहे. इथे सर्व काही विकले जाते, फक्त किंमत ठरवायची बाकी असते, ती मुलगी म्हणाली आणि मग शांत झाली. रात्री दरवाजाच्या खालून एक चिठ्ठी फेकली गेली. त्यावर लिहिले होते, तुमचा पुढचा ग्राहक 8 वाजता येईल, तयार राहा. मी चिठ्ठी पाहिली आणि मनातच ठरवले, मी इथे राहू की न राहू, पण जे काही माझ्यासोबत झाले ते मी दुसऱ्या कोणासोबतही होऊ देणार नाही. हे अंधार कायमचे राहत नाही. त्याच दिवशी हॉटेलमध्ये काही असामान्य हालचाल होती. स्टाफ वेगाने इकडे तिकडे धावत होता. भिंतीवर लाईट साफ केल्या जात होत्या. लॉबीत नवे फुलं लावली जात होती. खोलीच्या बाहेर एक गार्ड आला आणि फक्त इतकेच म्हटले, आज कोणीतरी खास पाहुणा येत आहे, सर्व अलर्ट राहा. मी स्वतःला विचारले, खास पाहुण्याचा आमच्याशी काय संबंध. पण प्रश्न विचारण्याचा काही फायदा नव्हता. संध्याकाळी दरवाजा उघडला. एक नवीन पोशाख आणला गेला, पांढरा आणि निळ्या रंगाचा, सुंदर पण साधा. त्यासोबत एक नोट होती, हे घाला, आज तुम्हाला खाली बोलावले जाऊ शकते. मी तो ड्रेस तिथेच ठेवला. कोणत्याही आदेशाला आता माझ्यासाठी महत्त्व नव्हते. मी तेच कपडे राहू दिले होते जे माझ्या शरीरावर होते. 8 वाजता इंटरकॉम वाजला. कमरा नंबर 408, तयार व्हा, व्हिजिटर तुम्हाला पाहू इच्छिता. मी काहीच म्हटले नाही. शांतपणे दरवाजासमोर उभी राहिली. दरवाजा उघडला. गार्डने मला खाली घेऊन जाण्याचा इशारा केला. मी त्यांच्यासोबत लिफ्टमध्ये चढले. लिफ्टची काच स्वच्छ होती आणि खाली जाताना पहिल्यांदा मी स्वतःला पूर्णपणे पाहिले. सुकलेला चेहरा, डोळ्यांखाली हलके काळे घेरे आणि तो चेहरा जो आता स्वतःचा वाटतच नव्हता. लॉबीत पोचल्यावर तिथे बरेच लोक होते. सर्वांची नजर व्यस्त. कोणी कोणाशी बोलत होता, कोणी लॅपटॉपवर झुकलेला होता. त्यांच्यात एक मुलगा पूर्ण वेगळा उभा होता. उंच शरीर यष्टी, गोरा रंग, काळे कपडे आणि हातात एक फाईल. जसं त्याने माझ्याकडे पाहिले तसा तो लगेच स्तब्ध झाला. त्याच्या हातातून फाईल खाली पडली आणि डोळे माझ्यावर खिळले. गार्डने इशारा केला, हीच आहे, पहा. तो माझ्या जवळ आला, खूप हळू, जणू एखाद्या स्वप्नाकडे वाटचाल करत आहे. हे तुम्ही आहात, त्याने हळूच म्हटले, जणू स्वतःला विचारत होता. मी काहीच म्हटले नाही, फक्त नजर खाली घातली. माझे नाव रोहित आहे, तो म्हणाला. मी दुबईत एक टेक्स्टाईल व्यवसायाचा मालक आहे. मी इथे दुसऱ्या कामासाठी आलो होतो, पण जसं मी तुम्हाला पाहिले तो थांबला. मग खिशातून एक फोटो काढला आणि माझ्या समोर ठेवला. हे पहा. फोटोमध्ये एक मुलगी मुलांबरोबर खेळत होती. कपडे मातीने माखलेले, हसत, केस विखुरलेले आणि तो चेहरा, तोच माझा चेहरा. हा फोटो 2 वर्षांपूर्वी भारतातील एका गावात घेतला होता. तिथे मी व्यवसायाच्या निमित्ताने गेलो होतो. तेव्हा मी हा फोटो असाच घेतला होता. पण नंतर हा माझ्या प्रत्येक फाईल, प्रत्येक लॅपटॉप, प्रत्येक अल्बमचा भाग झाला. मी फोटो लक्षपूर्वक पाहिलं आणि आठवले ते दिवस जेव्हा मी मुलांना खेळायला शिकवत होते. तेव्हा जीवन साधे होते, कठीण असले तरी स्वातंत्र्य होते. मी कधी विचारही केला नव्हता की तोच चेहरा एक दिवस इथे या स्थितीत या ठिकाणी पाहू. मग त्याने इकडे तिकडे पाहिले आणि हळू आवाजात म्हटले,
इथे सर्व ठीक नाही, मला माहीत आहे. पण मला हेही माहीत आहे की जर मी काही केले नाही तर कदाचित तुम्ही उद्या इथे राहणार नाही. मी पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात पाहिले. तिथे भीतीही होती, सहानुभूतीही आणि काहीतरी आणखी. कदाचित तीच भावना जी वर्षांपूर्वी माझ्या बाबांच्या डोळ्यात असायची, जेव्हा ते कामावरून आल्यावर मला आपल्या मांडीवर बसवायचे. तुम्ही काही करू शकत नाही, मी हळूच म्हणाले. ही जागा फक्त शरीर मागते, आवाज ऐकत नाही. मी काही ना काही नक्की करेन, त्याने अटल स्वरात म्हटले. मला माहीत आहे इथे आणखीही मुली आहेत. मी पोलिसांशी बोलेन, माध्यमात आवाज उठवे. तुम्ही फक्त हिंमत सोडू नका. त्या क्षणी एक गार्ड जवळ आला. वेळ पूर्ण झाली आहे, चला. रोहितने लगेच एक कार्ड माझ्याकडे दिले. यावर माझा नंबर आहे. जशी संधी मिळेल फोन करा किंवा कोणताही मेसेज पाठवा. जर काही करू शकला नाही तर कोणाला तरी हे देऊन द्या, मी समजेन. मी कार्ड घेतले आणि काही न बोलता पुन्हा लिफ्टमध्ये चढले. वर पोचल्यावर जेव्हा दरवाजा बंद झाला तेव्हा मी कार्ड पाहत राहिले. रोहित खन्ना, डायरेक्टर, रमण टेक्सटाईल, UAE. हे कोणतेही स्वप्न नव्हते. पहिल्यांदा असे वाटले की कदाचित कोणीतरी बाहेर खरोखर माझ्या स्थितीला समजू शकले आहे. त्या रात्री झोपण्यापूर्वी मी ते कार्ड माझ्या उशाखाली ठेवले आणि वर्षांनंतर पहिल्यांदा मनापासून एक खरी प्रार्थना बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला, पण यावेळी ना कोणत्याही व्हिजिटर कार्ड सोबत ना गार्ड सोबत. एका नोकराने माझ्या दरवाजावर टकटक केली. खाली जायचे आहे, पाहुणे आले आहेत. मनात हलकीशी आशा जागृत झाली. मी हळू कार्ड खिशात ठेवले आणि गार्ड सोबत खाली गेले. लॉबीत पोचल्यावर पाहिले तो तिथेच उभा होता, रोहित. यावेळी त्याच्या डोळ्यात कालसारखा भाव नव्हता, एक निर्णय होता. त्याने काहीच म्हटले नाही, फक्त मला पाहिले. मी समजले तो आता काहीतरी करेल किंवा करणार आहे. आमची नजरेला नजर भेटली होती की हॉटेलच्या मागील बाजूला अचानक गोंधळ झाला. लोक धावत लॉबीतून गेले. एका नोकराने रिसेप्शनच्या फोनवरून कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण रोहितने पुढे येऊन फोनची तार ओढली. पोलीस येत आहेत, सर्व काही बंद करा, कोणीतरी अरबीत ओरडून म्हटले. 2 क्षणात हॉटेलचं वातावरणच बदललं. दरवाजे बंद केले जाऊ लागले. गार्ड धावत दिसले. मी मागे हटले. रोहितने लगेच येऊन माझा हात पकडला. येथेच राहा, कोणी आले तरी तू पूर्ण शांत राहा. तो सरळ बाहेरच्या दिशेने धावला. काही क्षण गेले होते की बाहेर गाड्यांचे दरवाजे उघडण्याचे आणि बंद होण्याचे आवाज आले. मग एक जोरदार आवाज, जणू काहीतरी तुटले. मी तिथेच उभी राहिले. 2 पोलीस आत आले. एकाकडे कॅमेरा, दुसऱ्याकडे वायरलेस. त्यांनी सर्वप्रथम रिसेप्शनच्या कॅम्प्युटरांना आपल्या ताब्यात घेतले. 2 महिला पोलीस अधिकारी हॉटेल स्टाफला थांबवत होत्या आणि एक एक कॅमेरा तपासला जात होता. एका अधिकाऱ्याने मला पाहिले आणि येऊन विचारले, तुम्ही कुठले आहात? भारताची, मी उत्तर दिले. माझे नाव प्रिया आहे. दुपारच्या वेळी त्यांनी माझे फोटो काढले आणि एक महिला अधिकाऱ्याला हाक मारली, हिला वर घेऊन जा, बाकी मुलींनाही बाहेर काढा. जेव्हा आम्ही वर पोचलो तेव्हा कमरा नंबर 405, 406, 409, 410 उघडले गेले होते. प्रत्येक खोलीतून एक एक मुलगी बाहेर आली. सर्वांची स्थिती कमकुवत होती. डोळ्यात झोप आणि भय दिसत होते. कमरा नंबर 412 बंद होता. दरवाजा उघडला तेव्हा आत कोणी नव्हते. फक्त एक बेड आणि एक रिकामी बाटली होती. एक अधिकाऱ्याने डोके हलवले. ही निघून गेली आहे, कदाचित सकाळीच. काही वेळात आम्ही 7 मुली खाली उभ्या होतो. पोलिसांनी सर्वांची फाईल काढून घेतली आणि आम्हाला वेगळ्या गाडीत बसवले. मी रोहनला पाहिले. तो बाहेर उभा होता, मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता. त्याने माझ्याकडे पाहिले आणि फक्त एवढेच म्हटले, तुम्ही सुरक्षित आहात ना? जेव्हा गाडी पोलीस स्टेशनवर पोचली तेव्हा तिथे आधीच 2 स्त्रिया उपस्थित होत्या. आम्हाला एक एक करून आत बोलवले गेले. माझ्या खोलीत एक टेबल, एक अधिकारी आणि एक स्त्री बसली होती. तुम्हाला इथे सक्तीने ठेवले होते का? अधिकाऱ्याने विचारले. हो, मला फसवून इथे आणले होते. तुम्हाला विकले गेले होते का? मी डोके झुकवून हो म्हणाले. त्यांनी माझी सहमती लिहून घेतली. काही फोटो दाखवले, ज्यात काही पुरुष होते ते जे खोल्यात येत होते. मी ओळख केली आणि सही केली. एक आणखी मुलगी आली, कदाचित नेपाळी. ती म्हणाली, माझी बहीणही सोबत होती.
पण तिला गेल्या आठवड्यात कुठेतरी नेले गेले. त्यानंतर तिची कोणतीही बातमी नाही. आम्हाला एका कॉन्स्टेबलच्या हवाली केले गेले, जिथे काही दिवसांसाठी आम्हाला सुरक्षित ठेवले जाणार होते. आम्ही ज्या ठिकाणी पोचलो तिथे एका मोठ्या हॉलमध्ये आम्हाला एकत्र ठेवले गेले. एक सामाजिक कार्यकर्ती आली आणि म्हणाली की तुमच्यातील ज्यांना आपल्या देशात परत जायचे आहे त्यांच्यासाठी आम्ही व्यवस्था करू, आणि ज्यांना कायदेशीर कारवाई करायची आहे तेही शक्य आहे. रात्री आम्ही तिन्ही मुली बेडवर पडून राहिलो, शांत. बाकी 4 मुलींना कुठेतरी पाठवले गेले होते. कदाचित त्यांचे प्रकरण जास्त गंभीर होते किंवा त्यांच्याकडे कोणतीही ओळख नव्हती. मी रोहनचे कार्ड अजूनही सांभाळून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी त्याने कॉन्स्टेबलला फोन केला. मी त्या मुलीला भेटू इच्छितो जिला काल हॉटेलमधून वाचवले गेले. कॉन्स्टेबलने वेळ दिला आणि तो आला. त्याने म्हटले की मी तुला इथे सोडू शकत नाही. माझ्या घरी जागा आहे. माझी आई इच्छिते की तू काही दिवस आमच्या सोबत राहा. मी नकार दिला नाही. कोणाच्या सोबत जाणेही एक धोका होता, पण त्याने जे काही केले होते त्यावर आता मला शंका उरली नव्हती. 3 दिवसानंतर मी त्याच्यासोबत त्याच्या घरी गेले आणि जेव्हा पहिल्यांदा कोणत्या दरवाजावर पाऊल ठेवले तेव्हा कोणीतरी म्हटले की बेटा आत ये, तू आमच्यासाठी अमानत आहेस, ओझं नाही. ती पहिली संध्याकाळ होती ज्यात अंधार नव्हता. जेव्हा मी त्याच्यासोबत घरात प्रवेश केला तेव्हा पहिली गोष्ट जी जाणवली ती शांतता होती. पण ही शांतता तशी नव्हती जी मागील खोल्यात होती. इथे दरवाजाजवळ एक छोटं मंदिर दिसलं. भिंतीवर आई वडिलांचा जुना फोटो आणि अंगणात लावलेले फुलं हवेसोबत हलत होते. त्याने हळूच म्हटले, आई, हीच ती आली. एक 50 ते 55 वर्षांची स्त्री स्वयंपाकघरातून बाहेर आली. हातात पिठाचा सुगंध आणि डोळ्यात तो प्रकाश जो मनाचा असतो. त्यांनी माझ्या चेहऱ्यावर नजर खेळवली आणि काही वेळ शांतपणे पाहत राहिल्या. मग पुढे येऊन माझ्या डोक्यावर हात ठेवला, बोटे केसात फिरवली आणि म्हणाल्या की बेटा आत ये, बाहेर उन्हात का उभी आहेस. मी एक पाऊल आत टाकले आणि त्यांचा हात धरला. हातात ऊब होती आणि मनात एक अनोळखी भीती होती, पण त्यांच्या बोटांनी जणू ती भीती ओढून बाहेर काढली. खोली छोटी पण स्वच्छ होती. एक सिंगल बेड, एक लाकडी कपाट आणि खिडकी ज्यातून सूर्याची किरणे आत येत होती. ही खोली तुझी आहे. जेवढे दिवस हवे तेवढे दिवस इथे राहू शकते. रोहनने सामान एका बाजूला ठेवत म्हटले की तुला इथे पूर्ण शांतता आणि आराम मिळेल. त्याची आई माझ्या जवळ बसली, माझ्या हात धरले आणि शांतपणे चेहरा पाहत राहिली, जणू काही न विचारता काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या डोळ्यात ते प्रश्न नव्हते जे इतरांच्या नजरात असतात. फक्त एक इच्छा होती की मी स्वतःला सुरक्षित जाणवावी. बेटा, जेवणार का? मी डाळ भात बनवत आहे, त्याने विचारले. मी होकारार्थी डोके हलवले. आवाज बाहेर पडला नाही. मग त्या स्वयंपाकघराकडे गेल्या. रोहन उभा राहिला. मग हळू म्हणाला, कधी कधी माणसाला आवाज नको, मलम हवे असते. मला माहीत आहे तुम्ही काही म्हणू इच्छित नाही, फक्त सावरणे इच्छित आहात. हे सध्या पुरेसे आहे. मी बेडवर बसले आणि खिडकीतून बाहेर पाहिले. खाली रस्ता होता. सामान्य मुलं खेळत होती. एक स्त्री भाजीवाल्याशी भाव करत होती. एक मांजर गल्लीच्या कोपऱ्यात बसली होती. हे सर्व काही सामान्य वाटत होते, पण माझ्यासाठी खूप वेगळे होते. काही वेळानंतर त्याच्या आईने जेवणाची ट्रे आत पाठवली. बेटा, पोटभर खा. आम्ही तुला आपली मुलगी समजतो. मी घास तोंडात घातला, पण डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ही पहिली वेळ होती जेव्हा मला कोणत्याही किमतीशिवाय काही मिळाले होते. त्याची आई माझ्या जवळ आली. माझे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि फक्त एवढेच म्हटले की बेटा, देव सर्वांची परीक्षा घेतो, पण त्याची दया मोठी गोष्ट आहे. तू इथे सुरक्षित आहेस, हीच त्याची खूण आहे. दुसऱ्या दिवशी रोहनने काही फाईल माझ्या समोर ठेवल्या. ही तुझी कागदपत्रे आहेत, जे आम्ही पोलिसांकडून घेतली. तू आता कायदेशीररित्या मुक्त आहेस. जर इच्छा असेल तर भारतात परतीची व्यवस्था करता येईल किंवा इथे राहून नवीन कागदपत्रांसह नवीन जीवन सुरू करता येईल. मी काही क्षण विचार केला. मग म्हटले की मी भारतात परत जाऊ इच्छिते. तिथे माझे आई बाबा आहेत.
आणि कदाचित अजूनही मला आपली मुलगी समजत असते. त्याने डोके हलवले. ठीक आहे, आपण सर्व सोबत जाऊ. पुढचे काही दिवस शांततेत गेले. मी रोज त्याच्या आईसोबत स्वयंपाकघरात वेळ घालवत असे. कधी त्यांच्या गोष्टी ऐकत असे, कधी छोटे मोठे काम करत असे. मी त्यांच्यासोबत पूजापाठही करत असे. त्या मला आशीर्वाद देत. एके संध्याकाळी रोहन आला आणि म्हणाला की आई इच्छिते की तू आपल्या गावाला फोन कर, तुझ्या बाबांशी बोल. माझे हात थरथरू लागले. इतक्या वर्षानंतर ते माझा आवाज ओळखतील का? रोहनने मोबाईल माझ्या हातात दिला. मी नंबर लावला. हृदय जोरात धडधडत होते. 5 वेळा रिंग वाजली. मग कोणीतरी फोन उचलला. बाबा, मी प्रिया. मग शांतता. मी बोलत आहे प्रिया. काही क्षण गेले. मग आवाज आला, रडत रडत, तुटलेला. माझी मुलगी प्रिया, तू जिवंत आहेस? मी काहीच म्हटले नाही, फक्त डोके हलवले. आवाज बाहेर पडला नाही. तू जिवंत आहेस? देवा, तुझे आभार. मी तर आशाच सोडून दिली होती की तू कधी परत येशील. मी फोन बंद केला नाही, पण काही वेळ दोन्ही बाजूंना शांतता राहिली. अशी शांतता जी शब्दांपेक्षा जास्त बोलते. त्याच रात्री मी छतावर गेले, आकाश पाहिले आणि मनातच एक वचन दिले. आता मी स्वतःला कधी तुटू देणार नाही. हे घर, हे लोक, कोणत्याही किमतीशिवाय प्रेम करणारे लोक, माझ्या नशिबाचा तो भाग होते ज्यावर आतापर्यंत पडदा पडला होता. जेव्हा भारत परतीची तारीख ठरली, तेव्हा माझ्या आत एक विचित्र अस्वस्थता सुरू झाली. सर्व काही ठीक वाटत होते, पण मनात एक रिकामेपणा होता, ज्याला कोणी भरू शकत नव्हते. दिवसाच्या वेळी मी सर्वांमध्ये हसत असे, कामात गुंतत असे, रोहनच्या आईसोबत वेळ घालवत असे. पण रात्र जशी यायची तसं सर्व काही बदलायचं. झोप यायची पण शांतता नव्हती. झोपण्याचा प्रयत्न केला की तीच खोली, तेच चेहरे, तेच आवाज माझ्या कानात मनात घुमू लागत. स्वप्नात कधी तो अरब शेख यायचा, कधी तो दरवाजा ज्यावर माझे नाव लिहिले होते. अनेकदा असे वाटायचे जणू कोणीतरी माझ्या तोंडावर हात ठेवला आहे आणि मी बोलूच शकत नाही. एके रात्री अचानक मी ओढून उठले. श्वास फुलत होता. घामाने भिजले होते. खोलीत अंधार होता. फक्त दरवाजाच्या खालून हलका प्रकाश येत होता. मी बेडवरून उतरून खोलीच्या कोपऱ्यात गेले. गुडघे छातीशी लावून स्वतःला धीर देण्याचा प्रयत्न केला. पण डोळे बंद केले की ते सर्व पुन्हा परत यायचे. दरवाजा उघडला. रोहन हातात पाण्याचा ग्लास घेऊन आत आला. माझ्या जवळ बसला आणि ग्लास माझ्याकडे दिला. पी आणि आरामात श्वास घे. मी शांतपणे ग्लास घेतला. 2 घोट घेतले. हात कापत होते. तो काही वेळ शांत बसला. मग हळू म्हणाला, प्रिया, तू रात्री जागतेस, आम्हाला माहीत आहे. मी डोके खाली घातले. हे सर्व वेळेसोबत संपत नाही, पण जर तू ते मनातून काढून टाकले नाही तर सारं आयुष्य चालत राहील. तुझे आयुष्य आता तुझ्या हातात आहे. तू इच्छित असशील तर आयुष्य रडवण्यात घालवशील, किंवा तू इच्छित असशील तर ते पुन्हा जगण्यात घालवशील. मी पहिल्यांदा त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले. त्याच रात्री पुन्हा स्वप्न आले, पण मी ठीक राहिले. उठून शांतपणे पाणी प्यायले आणि परत झोपले. दरवाजा उघडला नाही. कदाचित रोहन निघून गेला असेल, पण त्याने माझ्या शांततेवर विश्वास ठेवला. एक दिवस त्याने म्हटले की मी इच्छितो की तू आमच्यासोबत गावाला चल, तुझ्या बाबांना भेटू. मी विचारले की जर मी त्यांना भेटले आणि त्यांनी मला पुन्हा आपलं मानलं नाही तर? तो म्हणाला की तरीही तू आपले कर्तव्य निभव, बाकी त्यांची मर्जी. मी होकार दिला. घर सोडण्यापूर्वी रोहनच्या आईने मला एक लाल ओढणी दिली, ज्यावर कढई केली होती. ही माझ्या लग्नाच्या वेळेची आहे, तुला देत आहे. जिथे जाशील तिथे डोक्यावर ठेव. ही इज्जतीची खूण आहे. मी ओढणी घेतली. मनात एक पडदा उघडल्यासारखे वाटले. काही दिवसानंतर आम्हाला निघायचे होते. मी रोज रात्री झोपताना प्रयत्न करत असे की आता माझी ओरड बाहेर पडू नये. झोपेत दाबलेल्या आवाजांना मी गिळून टाकावे. रोहन अजूनही अनेकदा जागा राहायचा, पण शांतपणे, जणू तो जाणत असेल की मी स्वतःशी लढा देत आहे आणि त्याला फक्त जवळ राहण्याची गरज आहे, समजून घेण्याची नाही. प्रवासाची तयारी पूर्ण झाली तेव्हा रोहनने शांतपणे मला ती बॅग दिली.
ज्यात माझे खरे कपडे, ओळखपत्र आणि काही कागदपत्रे होते. मी बॅग पकडली आणि काही वेळ फक्त त्याकडे पाहत राहिली. माझ्या हातात ते पुरावे होते की मी आता पुन्हा स्वतःला ओळखू शकते, माझ्या नावाने, माझ्या ओळखीने. प्रवासाची सुरुवात दुबई विमानतळावरून झाली. रोहनने बोर्डिंग पास माझ्या हातात ठेवला आणि म्हटले की हा तुझा आहे, फक्त तुझा. यावर तुझे नाव आहे. विमानाच्या खिडकीतून बाहेर ढग पाहताना मला ते क्षण आठवले जेव्हा मी परत जाणे शक्य आहे याचा विचारच सोडून दिला होता. आता ते जवळ आले होते जेव्हा हृदय जणू थांबल्यासारखे वाटले. रोहन शेजारच्या सीटवर बसला होता, पण आम्ही जास्त बोललो नाही. प्रवासात अनेकदा शांतताच सर्वात जास्त बोलते. दिल्ली विमानतळावर जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा हलक्या ढगांच्या वातावरणात थंडीने माझे स्वागत केले. माझे पाय जमिनीवर पडले तेव्हा एक क्षण असा वाटला जणू मी वर्षांनंतर जमिनीवर चालत आहे. जणू माझ्या हाडांना पुन्हा आपले अस्तित्व आठवत आहे. गाडी रोहनचा जुना ड्रायव्हर चालवत होता. तो रस्त्यात मला गावाची माहिती देत राहिला. नवीन रस्ते बनले आहेत, मोहल्ल्यात शाळा उघडली आहे आणि तुझे बाबा इतके म्हातारे झाले आहेत की रोज थकव्याने मंदिरासमोरच्या बाकावर बसतात. जेव्हा आम्ही गावाच्या बाहेर पोचलो तेव्हा मी खिडकीतून पाहिले आणि तेच झाड, तेच कच्चे रस्ते, तोच मातीचा वास, बालपणीचे दृश्य एक एक करून डोळ्यांसमोर येऊ लागले. पण मनात एक भीती होती. बाबांचे वर्तन कसे असेल जर त्यांनी मला पाहताच दरवाजा बंद केला? जर ते म्हणू लागले की तू माझी मुलगी नाहीस, तर मग काय होईल? गल्लीत पोचल्यावर गाडी थांबली. मी दरवाजा उघडणार होते तेव्हा रोहनने माझा हात पकडला. लक्षात ठेव, जो तुला ओळखण्यास नकार देईल तो तुझी सत्यता मिटवू शकत नाही. मी दरवाजा उघडला आणि हळू बाहेर पाऊल टाकले. घर तेच होते, मातीच्या भिंती, लोखंडी जुना दरवाजा, वर कच्च्या छतावर लटकणाऱ्या विटांच्या कपड्याच्या दोरी. दरवाजावर टकटक केली, कोणताही आवाज आला नाही. एकदा पुन्हा टकटक केली, मग दरवाजा उघडला आणि आतून माझी लहान बहीण बाहेर आली, जी आता मोठी झाली होती. ती एक क्षण थांबली, जणू डोळ्यांवर विश्वास बसला नाही. प्रिया दिदी? मी डोळ्यात अश्रू घेऊन होकारार्थी डोके हलवले. ती मागे हटली आणि ओरडत आत गेली. बाबा, प्रिया दिदी परत आली. मी आत प्रवेश केला. अंगणात जुनी लाकडी खुर्ची, चुलीजवळ मातीची भांडी आणि एका कोपऱ्यात बसलेले बाबा. मी जशी पुढे गेले तसे डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पावलात ताकद नव्हती. मी बाबांच्या समोर पोचले तेव्हा ते स्वतः जमिनीवर बसले. दोन्ही हात वर करून माझे पाय पकडले. मुली, मी तुला निरोप दिला होता लाश समजून, पण तू जिवंत परत आलीस. माझ्या अश्रूंचा प्रवाह थांबत नव्हता. मी झुकून बाबांच्या खांद्याला धरले आणि ते मला छातीशी धरून रडत राहिले. घरातील बाकी लोक जमले होते. कोणी दरवाजाजवळ उभे आश्चर्याने पाहत होते, कोणी शांतपणे खिडकीतून डोकावत होते. रोहन एका बाजूला शांत उभा होता, जणू हा क्षण फक्त आमचा होता. बाबांनी मला पाहून म्हटले की काय झाले, इतके दिवस कुठे होतीस तू? मी फक्त एवढंच म्हटले की बाबा जिवंत होते, फक्त दूर होते. त्यांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला. तू माझ्यासाठी मरूनही जिवंत होतीस. मी रोज प्रार्थना करत असे की तुझी बातमी यावी किंवा तूच यावीस. आज देवाने दोन्ही दिले. रोहन काही क्षणानंतर अंगणातून निघून गेला. कदाचित त्याला जाणवले की आता मला आणि बाबांना एकांताची गरज आहे. त्याच रात्री मी तीच खोली पुन्हा पाहिली, जिथे बालपणी झोपले होते. तोच बेड, भिंतीवर तीच जुनी घड्याळ, जी अजूनही बंद होती. मी बाबांना विचारले की तुम्हाला वाटले होते का की मी परत येईन? मी कधी आशा सोडली नाही, ते म्हणाले, पण तोंडाने काहीच म्हटले नाही. फक्त मनात विश्वास ठेवला. भगवंत जसे घेऊन जातो तसे परतही आणू शकतो. दुसऱ्या दिवशी मोहल्ल्यात बातमी पसरली. लोक पाहायला येऊ लागले. काही डोळे प्रेमाने पाहत होते, काही प्रश्नांनी भरलेले होते आणि काही फक्त तमाशा पाहायला आले होते. पण बाबांनी प्रत्येकाला स्पष्ट सांगितले की ही माझी मुलगी आहे, माझी प्रिया. त्यांच्या स्वरात दृढता होती, कोणतीही शंका नव्हती. रात्री रोहन अंगणात बसला होता.
मी चहा घेऊन त्याच्या जवळ गेले. थँक्यू, मी म्हटले. कशासाठी? त्याने विचारले. मला परत आणल्याबद्दल. त्याने चहा घेतला आणि हळू म्हणाला की अजून तर फक्त आणले आहे. खरी परतफेड तर तुझे पुन्हा जगणे आहे. ते तुलाच करावे लागेल. बाबांच्या घरी परतून काही दिवस झाले होते, पण असे वाटत होते जणू वर्षांच्या थकव्याला कोणीतरी मऊ हाताने हळूहळू उतरवू लागले आहे. मी रोज सकाळी अंगण धुत असे, बाबांच्या जुन्या झाडांना पाणी देत असे आणि मग खोलीत येऊन शांतपणे बसत असे. या त्याच भिंती होत्या, तेच गाव होते, पण मी आता तशी राहिली नव्हते, जी येथे हसत होती, खेळत होती, स्वप्ने पाहत होती. आता प्रत्येक पाऊल मोजून ठेवत होते. जणू हे जीवन माझे नव्हते, कोणाचे तरी होते आणि मी फक्त कर्ज फेडायला आले आहे. पण अजूनही काहीतरी होते जे आतून खटकत होते. कदाचित ती भावना की ज्याने माझ्यासोबत इतका मोठा गुन्हा केला तो आजही मोकळा फिरत आहे. ज्याने मला माणूस समजले नाही, फक्त एक सौदा, माझी किंमत लावून दिली. हा विचार करताच माझ्या आतला काही कोपरा रोज थोडा थोडा मरत होता. दुसऱ्या सकाळी रोहनचा फोन आला. त्याने म्हटले की प्रिया, मला माहीत आहे की तू खूप प्रयत्न करत आहेस आपले जीवन पूर्वीसारखे करण्याचा, पण हे सर्व तुझ्यासाठी सोपे होणार नाही. कारण कुठेतरी एक राग तुझ्या आत वाढत आहे आणि आता वेळ आला आहे की या रागाला संपवायचं आणि तुझ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवून द्यायची. मी म्हटले की मी काही समजले नाही. त्याने म्हटले की तुझ्या लग्नाशी संबंधित जे काही पुरावे, फोटो तुझ्याकडे आहेत ते सर्व गोळा कर. मी थोड्याच वेळात तुझ्याकडे येत आहे. हे ऐकल्यावर मला थोडा अंदाज आला की काय होणार आहे आणि याच सोबत माझ्या आत एक नवीन जोश भरला. काही वेळानंतर रोहन आला. मी माझ्याजवळ जे काही दस्तऐवज, फोटो, काही पुरावे होते ते सर्व त्याला दिले. मग आम्ही दोघे SP कार्यालयात गेलो. तिथे मी एक एक गोष्ट सांगितली. कशी माझी संध्या आत्या मला हॉस्पिटलला घेऊन गेली, तिथे डॉक्टरने इंजेक्शन दिले आणि मग मला काही आठवत नाही. माझ्या व्याख्यानाच्या आधारे त्याच दिवशी पोलिसांनी त्या डॉक्टरला अटक केली. प्रथम त्याने आपला गुन्हा कबूल केला नाही, पण पोलिसांच्या कडकपणामुळे तो मोडला. त्याने कबूल केले की आत्तापर्यंत कित्येक मुलींचे जीवन त्याने असेच बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन बर्बाद केले आहे. त्याने ज्यांच्याशी संबंध ठेवले होते त्यांची नावे आणि ओळखही दिली. अनेक असे लोक होते जे भारतात राहून हे रॅकेट चालवत होते आणि काही विदेशात स्थायिक झाले होते. जेव्हा अनेकांची अटक झाली आणि अनेक मुलींना वाचवले गेले, तेव्हा माझ्या आत एक शांतता आणि आत्मविश्वास जागृत झाला. हळूहळू ही बातमी जंगलातील आगीसारखी पसरली. मोठमोठ्या न्यूज चॅनल्स आणि रिपोर्टर यावर रिपोर्टिंग करू लागले, कारण याची सुरुवात माझ्यापासून झाली होती. माझ्या मुलाखती होऊ लागल्या की मी ही धोकादायक लढाई कशी लढली. रोहनने मला सावध केले. आता तू एका माणसाविरुद्ध नाही, तर पूर्ण नेटवर्क समोर उभी आहेस, ज्यांचे कितीतरी चेहरे आहेत. आणि आता तू समोर आल्याने ते लोक तुला ओळखतात आणि तुला नुकसान पोहोचवण्याचा विचार करू शकतात. सावध राहावे लागेल. हे ऐकून खरे सांगू तर भीती वाटली नाही, तर मनात एक थंडावा उतरला की जे काही मी इतका वेळ सहन केले त्याची शिक्षा देण्याची वेळ आली आहे. पण माझे खरे गुन्हेगार अजूनही बाहेर होते. रोहनने बाबांना सर्व सांगितले आणि त्यांना समजावले की यावेळी माझे घरात राहणे धोकादायक आहे. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बाबांनी मला त्याच्यासोबत एका सुरक्षित ठिकाणी पाठवण्याची परवानगी दिली. आता त्यांना रोहनवर विश्वास बसला होता आणि मग ती संध्याकाळ आली जिची मी कधीपासून वाट पाहत होते. रोहनने मला पोलीस स्टेशनवर नेले. तिथे माझ्यासमोर 2 लोक उभे होते. माझी संध्या आत्या आणि त्यांचा मुलगा विक्रम तुरुंगाच्या मागे होते. पोलिसांनी सांगितले की ते लोक स्वित्झर्लंडमध्ये आरामात जीवन जगत होते, जरी त्यांनी माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलींसोबत असे केले नव्हते, कारण ते व्यावसायिक गुन्हेगार नव्हते. त्यांनी मजबुरीत हे सर्व केले. उपचारासाठी पैशांची गरज होती, पण मजबुरी ही दुसऱ्याचे जीवन बर्बाद करण्याची परवानगी देत नाही आणि म्हणूनच आता ते आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी तयार होते. दुसऱ्या दिवशीच कोर्टात हजर झाले. एक एक करून ते सर्व गुन्हेगार कोर्टात हजर केले गेले जे या गुन्ह्यात सामील होते.
माझ्या साक्षीनंतर आणखी मुलींनी हिंमत केली, त्या समोर आल्या आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की त्या अशा लोकांना कडक शिक्षा मिळवून द्यायला इच्छितात. हळूहळू न्यायाच्या या लढाईत मी एकटी राहिले नाही. आमच्या सर्वांच्या साक्षीच्या आधारे त्यांना कठोर शिक्षा सुनावली गेली आणि त्यांना तुरुंगात पाठवले गेले. माझी संध्या आत्या रडत रडत आपल्या गुन्ह्याची माफी मागत होती आणि सांगत होती की त्यांनी हे सर्व मजबुरीत केले. पण मी त्यांच्याकडे एकदाही वळून पाहिले नाही, कारण गुन्हा तर गुन्हा असतो, त्यामागे कारण काहीही असो. या वाक्यानंतर मला अनेक संस्था, वेलफेअर सोसायटी, ज्या स्त्रिया आणि मुलांसाठी काम करतात तिथे बोलावले जाऊ लागले. तिथे लोक मला प्रश्न विचारत, तुम्ही कशा वाचलात आणि तुम्ही ही लढाई कशी लढली? मी म्हणत असे की मी वाचले नव्हते, मला वाचवले गेले होते. पण आता मी दुसऱ्यांना वाचवण्यासाठी उभी आहे. जेव्हा मी माझी कथा सांगत असे तेव्हा तिथे अनेक अशा मुली असत ज्या आपल्या कथा मनात दाबून बसल्या होत्या. त्यांनी सांगितले की माझीही पुढची बारी होणार होती. मी कसे बसे वाचले. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून मी त्यांचे हात पकडत आणि म्हणत असे की जे झाले त्याची शिक्षा आता अशा लोकांना मिळेल आणि आता आपल्या जगण्याची बारी आहे. मी आज प्रत्येक त्या मुलीसाठी तो आवाज आहे जी चूप राहिली, विकली गेली किंवा मारली गेली. आता माझी किंमत कोणी लावू शकत नाही, कारण आता मी स्वतः माझी किंमत ओळखते. आणि आता माझा आवाज फक्त माझ्यासाठी नाही, त्या सर्वांसाठी आहे जे ऐकू इच्छितात किंवा त्यांच्यासाठीही जे ऐकण्यास नकार देतात. मला स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या एका मोठ्या संस्थेकडून ऑफर मिळाली की मी त्यांच्यासोबत जोडून घ्यावे आणि या मोहिमेत खांद्याला खांदा मिळवून चालावे. रोहनने मला हिंमत दिल्यानंतर मी त्या संस्थेशी जोडले गेले आणि आज मी माहीत नाही किती अशा मुलींना वाचवले आहे ज्या बर्बाद केल्या गेल्या होत्या किंवा बर्बादीच्या रांगेत उभ्या होत्या. जीवन आता खरोखर शांततेत जात होते आणि माझ्या आतला रागही आता कुठेतरी संपला होता. एक नवी प्रिया आता मोकळ्या हवेत श्वास घेत होती. एके सकाळी बाबांनी म्हटले की संध्याकाळी चांगले तयार हो, कुणीतरी तुला पाहण्यासाठी येणार आहे. हे ऐकताच माझ्या मनात एक विचित्र हलचल झाली आणि प्रश्नही उभे राहू लागले. खरोखर तो येईल का? मी बाबांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काही विशेष सांगितले नाही. संध्याकाळी 3 गाड्या येऊन माझ्या घरासमोर थांबल्या. जेव्हा मी गाडीतून उतरताना रोहनला पाहिले तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढली होती आणि डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. मी कदाचित सकाळपासून याच क्षणाची वाट पाहत होते. मी या चेहऱ्याला समोर पाहू इच्छित होते, पण हे कोणालाही सांगण्याची हिंमत केली नव्हती. रोहनने मला पाहिले आणि आपल्या चेहऱ्यावर हलकं खोडकर हास्य पसरवले. त्याची आई माझ्या जवळ आली. त्यांनी प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवला. काही औपचारिक गोष्टी झाल्या आणि लग्नाची तारीख ठरली. माझ्यासाठी खूप गिफ्ट्स आणले गेले होते, ज्यात कपडे, दागिने आणि माहीत नाही काय काय होते. 1 आठवड्यानंतरच लग्न होते, खूप साध्या पद्धतीने. बाबा खुश होते, कारण त्यांच्या प्रिय मुलीचे जीवन एकदा पुन्हा बसणार होते. 1 आठवड्यानंतर माझे आणि रोहनचे लग्न झाले. मी कधी विचारही केला नव्हता की एक दिवस माझे जीवन जे नरकासारखे झाले होते आज त्याला पुन्हा स्वर्ग बनण्याची संधी मिळेल. पण हे सर्व फक्त रोहनमुळे शक्य झाले आणि देवाच्या कृपेने लग्नानंतर रोहनने भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. तो आपल्या इथे विस्तारलेला व्यवसाय सांभाळतो आणि दुबईचे कामकाज तो महिन्यात 2-3 वेळा तिथे जाऊन पाहतो. मी अजूनही माझ्या मोहिमेशी जोडलेली आहे, ज्याने मला एक नवी ओळख दिली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.